सलामीची जोडी मैदानामध्ये. वसीम आणि नौमान पनवेल मोहोल्ला संघाकडून. तर पहिलं षटक आपण पाहतो चैतन्य पाटीलला गोलंदाजी मार्क टॉस जिंकून टाकीगाव संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले. थोडासा लेग स्टिक वर होता हा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना आपटला होता हा चेंडू. हुक केलाय, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार 4 धावां करता चौकार. थोडासा खूप टप्प्याचा बॉल होता, हाफ ट्रॅकर होता आणि त्याच्यावर मात्र चांगली चपराक पाहायला मिळाली ती वसीम पटेलच्या बॅटमधून. 4 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावर खातं उघडलंय ते वसीमनं. मागच्या मॅचमध्ये 2च सलामीवीरांनी चांगल्या धाबा केल्या होत्या. चैतन्याचा आणखीन एक बाउन्सर यावेळेस मात्र पाहायला मिळाला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न निघून गेला विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. हायटेड प्लेयर आहेत, बाउन्सर हुक घेऊ शकतात. ओ यावेळेस मात्र ऍडजस्टिव्ह पुल पाहायला मिळतोय. कमाल स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार 4 धावां करता येतोय खणखणीत असा चौकार. आणि चौकारच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. वसीम पटेल यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार येत असताना पनवेल मोहोल्ला संघ पहिला सामना सावळे संघाच्या विरोधामध्ये त्यांनी जिंकला. सहज रीतीनं एकतर्फी विजय मिळवला. आता समोर टाकीगाव संघ आहे आणि नौमान पटेल दर्जेदार खेळाडू या टीमचा ऑलराऊंडर. सोडून दिलाय हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 रन्स दुहेरी आकड्यामध्ये धाबा. हो यावेळेस सुद्धा आपण पाहिला पुलसाठी गेला होता परंतु चेंडू वेगामध्ये आला. सरळ शरीराचा वेध घेतला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. चैतन्य पाटील ग्रेट ऑलराऊंडर. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. त्याला मात्र ऑन साईडला वळवलंय मिड विकेटकडे. सहज रीतीनं 2 रन्स पूर्ण होत असताना दुहेरी धाबांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागल्या त्या 12. पहिलं षटक समाप्त झालंय. चैतन्य पाटीलचं पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धाबा आल्या. चांगली सुरुवात पनवेल मोहोल्ला टीमसाठी. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 ओव्हर्समध्ये याच सरासरीनं धावा आल्या तर 45-50च्या आसपासचा संघ जाऊ शकतो आणि ते एक चांगलं टार्गेट ठरू शकेल. कारण दुसऱ्या सत्रामध्ये धावा काढणं जर जास्त धावा झाल्या तर थोडंसं कठीण होऊन जातं आणि त्याचमुळे टाकीगाव संघाच्या गोलंदाजांना सुद्धा थोडी मेहनत घ्यावी लागेल या मॅचमध्ये. कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. वसीम पटेल त्याच्या साथीला नौमान पटेल एक मोठं नाव. थोडं स्पीडअप करा. आयोजकांच्या वतीनं आम्हाला सूचित करण्यात येते. आयोजक फार स्ट्रिक्ट आहेत. ओमकारचा हा बॉल फ्लिक केला रिशाचा स्ट्रेट टू द स्वप्नील कार पाटील ड्रॉप करतोय. कॅच ड्रॉप. इकडे सगळ्यात महत्वाचा खेळाडू होता. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर होता परंतु आज झेल होऊ शकला असताना तर इकडे थोडासा अडचणीमध्ये आला असता पनवेल मोहोल्ला संघ. कारण एक मोठं नाव अगदी खाते उघडू न देता मात्र त्याला बाद करता आलं असं. नौमान पटेल सिंगल मिळाली. टोटल मूव्स टू 13 नाव. 13 धावा धाव फलकावर.
राऊंड स्टम्प्सनं खोलवर टप्प्याचा हा चेंडू ऑन साईडला वळवलाय. पाडी स्लॉंग ऑन कडे येत असताना पहिली धाव वेगानं, दुसरी सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आता मोर्चा वळवलाय सिंगल डबल्स कडे आणि याच धावा या मैदानावर या स्पर्धेमध्ये फार महत्त्वाच्या ठरल्यात. प्रत्येक चेंडू वर काही ना काही धावफलक हलता ठेवायचं, हाच डोक्यामध्ये विचार ठेवला तर एक चांगला टोटल पाहायला मिळू शकते. समोरच्या दिशेला पूल, परंतु अलगद झेललाय साइड स्क्रीनच्या समोर. लॉंग ऑन फिल्डरनं फलंदाज होईल बाद. पहिला धक्का मोहोल्ला पनवेल टीमला. वसीम पटेल बॅक टू द पवेलियन. इन एट नंबर 3 यजदान. समोर पूल केला होता वसीम पटेलनं. स्ट्रोक चांगला होता, परंतु समोरच्या दिशेमध्ये चेंडू म्हणावे तसे मैदानाच्या बाहेर जात नाहीत. आणखीन एक विस्फोटक फलंदाज मोहोल्ला पनवेल संघाचा यजदान. सफलता प्राप्त झाले ओमकार नाईकला. हो आल्या आल्या यावेळेस मात्र हुक करतोय बॉलला. स्क्वार लेगला फिल्डर डीप मध्ये चेल टिपतोय. आल्या पावली माघारी परतावं लागेल. आणखीन एक धक्का मोहोल्ला पनवेल संघाला यजदानच्या स्वरूपामध्ये. भोपळाही फोडू दिला नाहीये. 0 धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर. दुसरी सफलता ओमकार नाईकला ऑन हॅट्रिक नाव. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज असेल, त्यामुळे नवीन येणारा फलंदाज रझी येतोय. इन ॲट नंबर 4 हॅट्रिक बॉल आहे टाकीगाव संघाकडून. ओमकार नाईकचा हॅट्रिक बॉल. पाहूया इकडे मात्र विकेट हॅट्रिक नोंदवली जाईल का. ओ यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. वाट एक शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. बॉलला पाठवला स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर रझीच्या बॅटमधून निघालाय षटकार. सुपर स्ट्रोक. पहा हा फटका अगदी सरळ रेषेमध्ये. 2 विकेटचं टेन्शन दूर घालवलंय रझीच्या या फटक्यानं. 21 धावा धाव फलकावर. समोरच्या दिशेमध्ये फार कमी षटकार आहेत, परंतु नक्कीच क्रेडिट देऊया आपण रझीला. पाठीमागे खेळून काढला. इकडे मात्र फाईन लेगला बॉल चिरत चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. पाहूया क्षेत्ररक्षक धावलाय. पायानं अडवण्याचा प्रयत्न. दुसरी रन कंप्लीट. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 23 नाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगली टोटल मोहोल्ला पनवेल संघाच्या धाव फलकावर. 1 गडी बाद 23 धावा. 23 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्स मध्ये निदान एवढ्याच धावा आल्या तरी सुद्धा 45+ एक आयडल टोटल मात्र ठरू शकेल या मॅच मध्ये. आज या स्पर्धेचा 5वा दिवस आहे. जशी जशी स्पर्धा पुढे पुढे चालले. चांगला बॉल कटर बॉल होता. इकडे मात्र थोडासा धीम्या गतीने आला. नौमनला ओळखता आला नाहीये. इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. ओ फाडे शॉट. अप्रतिम फटका. रिशा साहाना जस्ट फ्लिक आणि बॉल लॉंग लेगच्या बाहेर. 6 धावा. कमाल स्ट्रोक. काय कमाल टायमिंग होतं या फटक्यामध्ये. खुश केलं नौमाननं. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले. ती तब्बल 29 या आकड्यावर.
29 रन्स ऑन अ बोट. सुपर स्ट्रोक होता. जसा बॉल लेग स्टिक वर येतोय हे पाहिलं, काय टायमिंग होतं. नौमान पटेल ओ यावेळेस मात्र पूल केलाय. पाहूया, जास्त उंच गेलाय. मिड विकेटला फिल्डर उभा आहे. ओ कमाल प्रयत्न, परंतु बॉल पडला बाहेर. षटकार. ओ माय गॉड. ओंकार नाईकचा त्या ठिकाणी प्रयत्न होता अगदी जागेवरूनच, परंतु कुठेतरी आतमध्ये ढकलायला हवं होतं. हा षटकार वाचवता आला असता. ऍटलिस्ट जेल जाऊ द्या, परंतु रन्स महागाच्या ठरू शकतील. लगातारचा हा दुसरा षटकार आला. टीमची टोटल 35 या आकड्यावर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आता मात्र नौमान पटेल. ग्रेट बॅटिंग. या स्ट्रेट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना पंचांनी पाहिलं रेडी नव्हता बॅटर आणि त्याच वेळेत थांबवलं गोलंदाजाला. आय थिंक फुल टॉस आहे. स्क्वेअर लेगला वळवलाय बॉल. वेगवान स्ट्रोक आहे. पिकअप स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता नौमान पटेलच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक चौकार. कमाल कमाल एनर्जेटिक खेळ आता मात्र मैदानामध्ये साकारत असताना मोहल्ला पनवेल संघ स्कोर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 39 या आकड्यावर. 39 रन्स. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना नौमान पटेल आणि टीम. हा चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला गेला. बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू सरकत असताना लेग बायचा इशारा मात्र येतोय पंचांचा. एक रन एक्स्ट्रास मध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 40. नाव 40 धावा धावफलकावर. चांगली टोटल आहे, चांगली टोटल आहे. कंट्रोल करावा लागेल हा धावफलक टाकेगाव संघ, अन्यथा दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं महाग ठरू शकेल. चैतन्य पाटीलला मात्र घाम गाळावा लागेल असंच चित्र आता मात्र मैदानामध्ये उभं झालंय. चांगला चेंडू होता. खोलवट टप्प्याचा स्वप्नील खार पाटीलचा हा चेंडू. इकडे मात्र ऑन साइडला रन मिळाले, परंतु डायरेक्ट हिट. आता पाहावं लागेल. इकडे मात्र फलंदाज बाद जरूर होईल. आणि रझी आय थिंक रझी मैदानाच्या बाहेर येत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये सफलता मात्र मिळाले, परंतु ही स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची कदाचित याच मनस्थितीमध्ये होतात आणि त्याचमुळे इकडे रझीला क्रीज सोडावी लागते. सरेंडर केलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या 41 धावा. 41 रन्स ऑन अ बोट. रचित पाटील या स्पर्धेचे आयोजक सामन्याचा आनंद घेत असताना कोणतेही हावभाव नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर. ओ फाडे शॉट. अप्रतिम फटका. स्लॉग स्वीप केलाय. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कर्नल दिलीप वेंगसरकर अकॅडमी मध्ये चेंडू पडलाय. 6 धावांकरता षटकार. पॉवर पॅक धमाका. काय सुपर हिटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि 6 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 47 या आकड्यावर. 47 रन. चला चेंडू द्या. पंच काहीतरी इशारा करतात संयोजक. वन मॅन शो. संपूर्ण एकट्याची मेहनत आहे. या स्पर्धेचे युवा आयोजक रचित पाटील. जिथे कमी तिथे आम्ही ही टॅगलाईन घेऊन आपले आयोजक रचित पाटील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि टेंगे गँगला आज नारळ देण्यात येणार आहे, त्यामुळे उद्यापासून टेंगे गँग नसेल. अखूट टप्प्याचा बॉल शॉट ऑफ लेंथ होता. पूल केलाय ऑन साइडला. आता झेल टिपलाय. परतावं लागेल नौमानला. चांगला खेळ मात्र त्याचा राहिलाय. स्वप्नील खार पाटीलने त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि सफलता मात्र मिळाली ती आर्यन या गोलंदाजाला. नौमान पटेल मोठं नाव आहे मोहल्ला पनवेल संघाकडून. गतवर्षीची रायगड प्रीमियर लीग या खेळाडूंना गाजवली होती.
जवळजवळ बाईकला किक मारली होती नौमान पटेलनं. अदिल आलाय नवीन बॅटर. 1 रन मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 48. 48 धाबा. चांगल्या धाबा पाहायला मिळाल्यात मोहल्ला पनवेल संघाच्या धावफलकावर. व्हाईट बॉल पंच इशारा करत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लो फुल टॉस बॉल. इकडे टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये. आर्यन चेंडू खाली. जेल टिपलाय. फलंदाज बाद. अगदी कमी वयाचा गोलंदाज आहे परंतु आज मन जिंकतोय तो सध्याच्या घडीला. चांगली बॉलिंग करतोय. अजूनही बरंच क्रिकेट त्याला खेळायचं आहे. नुकताच क्रिकेटमध्ये मैदानावर पाय ठेवलाय त्यानं आणि नक्कीच अशा मोठ्या खेळाडूंना तो सामोरा चाललाय आणि त्याचा आत्मविश्वास पाहिला तर आर्यन सारखा खेळाडू उद्याच्या टाकीगाव संघामधून एक उज्ज्वल भविष्य. म्हणजेच काय, टाकीगाव संघानं आजपर्यंत चांगले खेळाडू घडवलेत. स्वप्नील खार पाटील आहेत. प्रभंजन परदेशी सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. सध्याच्या घडीचा सुपरस्टार चैतन्य पाटीलला आपण पाहतोय परंतु येणाऱ्या वर्षांमध्ये नक्कीच आर्यन सारखा गोलंदाज सुद्धा टेनिस क्रिकेट जगतामध्ये अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळेल. ही लाईन खराब होती. फाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय. मोहल्ला पनवेल संघाचं अर्धशतक धावफलकावर. 50 धाबा कंप्लीट होत असताना 50 अप. ही चांगली टोटल आहे. हो, ड्राईव्ह केलाय कवर्सला. क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर पॉइंट. त्या ठिकाणी सिंगल मिळते. 1 रन. 51. 51 धावा धावफलकावर. आता जाता जाता एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर मात्र फार कठीण होऊ शकेल. 51 धावा. चैतन्य पाटील जर एकटा थांबला, स्वप्नील खार पाटीलनं चांगली बॅटिंग केली, त्या धावा सुद्धा चेस डाऊन होऊ शकतात. ती ताकद टाकीगाव संघामध्ये आहे परंतु आज गोलंदाजांकडून मात्र चुका झाल्यात. ओ, आडवा बॅट ऑन साइडला. स्वप्नील धावलाय. या सिटीज जेल टिपलाय. फलंदाज बाद. बॉल गॅप मध्ये जरूर खेळला होता परंतु एक चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश होत असताना धावा झाल्यात या मॅच मध्ये. टोटल आपण पाहूया 51 धावा. 51 रन्स. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मोहल्ला पनवेल संघाच्या धावफलकावर खूप चांगली टोटल पाहायला मिळते. पाहूया आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये 52 धावा करायच्या आहेत. 13च्या सरासरीनं 52 धावांची गरज असेल ती टाकीगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि कशा पद्धतीनं मात्र या 52 धावा चेस केल्या जाणार. चैतन्य पाटील, स्वप्नील खार पाटील त्यांच्याकडे प्रमुख नजर असेल आणि चैतन्य पाटीलला मात्र थोडंसं लीड घेऊन खेळावं लागेल या मॅचमध्ये आणि हा खेळाडू खेळला तर नक्कीच या धावा चेस होऊ शकतील. परंतु पाहूया मोहल्ला पनवेल संघाला मात्र या धावा सफिशियंट ठरणार का. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो सागरजी मांडवकर यांचा. थँक्यू.
हॅलो चेक. तर मॅचकडे वळूया आपण. 52 धावा करायचे. बॅटिंग करेल टाकीगाव संघ आणि पनवेल मोहल्ला. मागचा सामना पनवेल मोहल्ला संघानं गोलंदाजीचा दर्जा दाखवला. चांगली लाईन आणि लेंथ त्यांच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. आणि आता समोर टाकीगाव संघ. मागच्या सामन्यामध्ये टाकीगावला जी सुरुवात हवी होती चैतन्याने योगदान दिलं नाही. मात्र त्यानंतर मिडल ऑर्डरनं संघाचा डाव सांभाळला आणि आता समोर पनवेल मोहल्ला संघ आहे. हा सामना जिंकणं आता दोन्ही संघाला महत्त्वाचं आहे. गोलंदाज नौमान. पहिला चेंडू. हा टॉस चेंडू बेनिफिट जरूर घेतला. डीप पॉईंटकडे खेळून काढलाय. सुरुवात जरूर चांगली पाहायला मिळाली. सुरुवातीला पनवेल मोहल्ला संघाची बॅटिंग पाहिली. पंचांचा इशारा आला. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. थर्ड अंपायरसाठी रेफर केलं. वसीम पटेलला पाहतोय. नौमान पटेल ही आघाडीची जोडी होती. जेथे चैतन्याच्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. ओमकार नाईकच्या षटकामध्ये 11. सुरुवातीला 2 षटकामध्ये सुरुवात चांगली होती पूर्वार्धामध्ये पनवेल मोहल्ला संघाची. विनिंग टार्गेट 52. सामना दोन्ही संघाला जिंकणं आता महत्त्वाचं आहे. चैतन्य आणि निहाल. थर्ड अंपायर डिसिजन. फेअर डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल. टप्पा पडला. थोडी उसळी पाहायला मिळाली. गोलंदाजी आपण पाहतोय यावेळेला नौमानला चौकार आला. त्यानंतर डॉट बॉल. एकूण धावफलक पाहिलं 4. निहाल नाईक. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा निहाल नाईक अपयशी ठरला. मात्र आता हा सामना जिंकणं दोन्ही संघाला महत्त्वाचं आहे. विजयाच्या उद्देशानं उतरलाय निहाल नाईक आणि त्याला साथ देतोय प्रमुख फलंदाज चैतन्य. नौमान राईट आर्म ओव्हर द विकेटनं. अपीलमध्ये उत्साह जरूर आहे आणि पंचांचा इशारा. ही विकेट महत्त्वाची होती. पहिला गडी बाद झाला. 52चा पाठलाग करायचे. चला पनवेल मोहल्ला जास्त वेळ टीम मीटिंग तुम्हाला घेता येणार नाही. तरी आम्ही आपल्याला विनंती करतो जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. कारण अजूनही एक सामना महत्त्वाचा खेळायचा. 2 सामने खेळायचे. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग घेऊ नका. अगदी इमर्जन्सी पाणी हवं असेल तर पुरवलं जाईल. नाही आहे जेव्हा इमर्जन्सी असेल तेव्हा आम्ही देऊ. मात्र आता टीम मीटिंग होणार नाही. वेळ आपल्याला वाचवायचं. 52 करायचे. निहाल बाद झाला. नवीन फलंदाज सरकलाय. माथेरान संघाविरुद्ध काय बॅटिंग केली होती या टाकीगाव संघानं. जो संघ बॅकफुटला गेला होता. फ्रंटफुटची जी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप होती आघाडीची ते अपयशी ठरल्यानंतर डाव सावरला होता. आपण पाहिलं होतं त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजानं. स्वप्नीलला पाहिलं होतं. नौमान. 3 चेंडू. फुटवरचा वापर. फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये असेल आणि आता अचूक निशाणा साधला जाईल. नजर स्थिर होते. आणखीन एक धक्का. 2 विकेट. दबाव वाढलाय आता बॅटिंग करणाऱ्या टाकीगाव संघावर. पनवेल मोहल्ला फिल्डिंग लावून घ्या. 2 विकेट. एकूण धावफलकावर 4. छक्कास लस्सी आपण पाहतोय. अब्दुलबाई शिवप्रेमी आहेत आणि पनवेल मोहल्ला संघाचे ते पाठीराखे सुद्धा आहेत. चला मॅचकडे वळतोय. 2 विकेट मिळालेत. चैतन्य नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. संघाचा प्रमुख फलंदाज आहे. मागचा वर्ष या वर्षी भरपूर फॉर्ममध्ये असलेला टाकीगावचा चैतन्य हे नाव चर्चेमध्ये. कुंडेवाल संघानं 2 सामने जिंकलेत. ही चुरशीची लढत. जीवित मात्रेच्या संघानं सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकला आणि बराच वेळ आपण पाहतोय अगदी आज दिवसभर त्यांना प्रतीक्षा करावी लागली. कदाचित शेवटचा सामना त्यांना खेळावा लागेल. आज 10चा पोल होता. 2 सामने अजूनही खेळवायचे. स्पीडअप असू द्या. नवीन फलंदाज सुद्धा रेडी राहा. पॅव्हिलियनमध्ये सुद्धा आम्ही सूचना देतो मॅनेजमेंटकडून. धावफलकावर 4. नौमाननं काय गोलंदाजी केली सुरेख बघा. चौकार आला. त्यानंतर डॉट चेंडू फेकला. बाद केलं निहाल नाईकला. त्यानंतर 1 विकेट मिळाली. स्वप्नीलला बाद केलं. ओमकार जोशी आलाय. मागच्या वेळी ओमकारनं संघाचा डाव सावरला होता तो आलाय. त्याला आता जबाबदारी घ्यावी लागेल. 52चा पाठलाग करायचा. पनवेल मोहल्ला कठीण गोलंदाजी. आणखीन त्यांच्याकडे व्हेरिएशी व्हरायटी असलेले अनेक गोलंदाज आहेत. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना छाप सोडली होती त्या पनवेल मोहल्ला संघाच्या गोलंदाजानं. बॅकफुटला गेले. स्ट्रोक बनवला. डीप लॉंग ऑफला. फिल्डर रेडी. गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. 1नी धावफलक पुढे सरकेल.
जेव्हा बॅटिंग केली पनवेल मोल्लानं पॉवर प्लेमध्ये 12 धावा होत्या आणि आता धावसंख्या आपण पाहिली तर एकूण धावा आहेत त्या 5. ओमकार जोशी चैतन्यला वेट करावं लागलं. 5 चेंडूचा नॉन स्ट्रायकर एंडला तो उभा होता आणि आता स्ट्रायकर एंडला चैतन्य पाटील. साईशा लॉजिस्टिक टाकीगाव. फुटवर्कचा वापर शॉट लाईक दॅट स्किल वापरलं. टॅलेंट होता या फटक्यावर आणि अचूक फटका. वेगवान गेलाय चेंडू. डीप कव्हरकडे मिळतील 4 धावा. तर नौमाननं सांगितलं का स्टार्ट हवी होती. जर थोडी स्टार्ट लॉंग ऑनला घेतली असती मात्र वेगसुद्धा तेवढा होता फटक्याला. आणि जशी परिस्थिती तसा खेळ चैतन्याचा आत्तापर्यंत पाहिलं. टाकीगावसाठी 12 धावा आल्या. जेव्हा चैतन्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी सुरू होती पॉवर प्लेमध्ये अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. एकूण धावा दाफलकावर 9 रन्स 52 करायचे. कॅल्क्युलेशन आपण पाहतो 18 चेंडू. विनिंग कॅल्क्युलेशन 18 चेंडू आणि 43 धावेची गरज. 18 मध्ये 43. सेकंड ओव्हर पनवेल मोहल्लाकडून लाला आलाय. ओव्हर नंबर 2. ओमकार जोशी चैतन्य पाटील टाकीगाव पनवेल मोहल्ला लाला पटेल. पहिल्या ओव्हरमध्ये पाहतो 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा 2 विकेट. निहाल बाद झाल्यानंतर स्वप्नील. आतापर्यंत योगदानामध्ये पाहिलं तर चैतन्य पाटीलनं सुरुवात चौकारने केली. पहिला चेंडू थोडा लेट खेळला. फटका लेट आला आणि तिथे फिल्डर रेडी होता. गुड कॅच. व्हेरी गुड कॅच. आता धक्का मिळाला आणखीन एक. चैतन्य उभा आहे तो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. प्रमुख फलंदाजाला संधी मिळत नाही. आतापर्यंत 3 मेन बॅट्समन ज्यामध्ये निहाल ओमकारला पाहिलं आणि आता पुन्हा एकदा अपेक्षा असेल. सर्वेश सरकल्या मैदानावर. 3 धक्के मिळालेत. 52 करायचे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. कान्होबा कुंडेवाल संघ इथे काही वेळातच पोहोचणार आहे. सर्वेश सरकलाय. पनवेल मोहल्ला आम्ही संघाला असंच विनंती करू का क्षेत्ररक्षण तुम्ही असंच लावून ठेवा. लाला पटेल. वेळ आपल्याला वाचवायचे. सायंकाळची आता वेळ असणार आहे आणि 2 मॅचेस कव्हर करायचे. लाला पटेल विकेट मिळाली. टोटल रन्स पाहते 9 धावा आहेत. 9 रन्स. सर्वेश नाईक आलाय क्रमांक 5चा. धावा 9 आहे. 3 गडी बाद. 17 चेंडू 43 धावेची गरज. 17 चेंडू 43. कठीण आहे सामना. थोडा कठीण आहे. लाला पटेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला. बीट करतोय. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. छोटासा रनअप आहे मात्र अचूकता त्याच्याकडे. टप्पा विविधता त्याच्याकडे. आणि आता लाला पटेल विकेट नंतर डॉट बॉल. दबाव वाढलाय. 16 चेंडू मध्ये 43. ऑन साइडला पूल करतोय डीप कडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न चांगले झाले. या फटक्याची गरज होती. दबाव वाढला होता आणि ते दडपण कमी करायचं असेल तर या फटक्यानं बघा का स्ट्रोक खेळलाय. परफेक्टली टाईम होतं. कनेक्शन चांगलं होतं आणि आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त फटके या स्ट्रॉंग झोनमध्ये बऱ्याच वेळा गेलेत. सर्वेश नाईक 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 6 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 15 आहे. 3 गडी बाद. 2 षटकानंतर आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं होतं 23 धावा होत्या आणि आता सेकंड ओव्हर धावा बॅटिंग करताना टाकीगाव संघ 15 धावा. गुड बॉलिंग. टप्पा चांगला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर कमी उंचीचा चेंडू पाहायला मिळाला. अपील सुद्धा करत असताना पनवेल मोहल्ला संघ. मात्र पंचांचा निर्णय अंतिम असेल. चर्चा केली जाईल. चला मॅच सुरू ठेवा. मॅच सुरू ठेवा. पनवेल मोहल्ला डिसिजन येईल. डिसिजन येईल. यस थर्ड अंपायर रेफर केलं जाईल. विशू कोळी सर पाहणार आहेत. व्हेरी क्लोज डिसिजन आहे. 24ला इव्हेंट. सर्वेश नाईक होता.
नॉट आउट आणि धाव सुद्धा नाहीये. तर लाला पटेल विकेट डॉट बॉल षटकार आला. कमबॅक करत असताना हा डॉट बॉल. या चेंडूवर कोणती धाव नाही. आता चेंडू आणि धावांचं इक्वेशन 14 मध्ये 37. दबाव वाढलाय. लाला पटेल गुड बॉलिंग. बघा किती गोलंदाजी सक्रिय. विश्वास किती आहे बघा. एक षटकार आल्यानंतर चैतन्य पाटील असतील आतापर्यंत एकच चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्यावर बऱ्यापैकी संघ आता अवलंबून असेल. या सामन्यामध्ये थोडं पारडं जड होत चाललंय. पनवेल मोहल्ला संघ 16 वर पोहोचला. बॅटिंग करत असताना साईशा लॉजिस्टिक टाकीगाव 3 गडी बाद. लाला पटेल 5 चेंडू फक्त त्यांनी 7 धावा दिल्यात. 1 विकेट. लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन गॅप मधून चेंडू वेगाने चाललाय. फिल्डिंग चांगली आहे. यंगेस्ट प्लेअर आहे पनवेल मोहल्ला. आपण पाहतोय गुड फिल्डिंग. एक षटकार आल्यानंतर जो कमबॅक केलाय ना लाला पटेलच्या भेदक गोलंदाजीनं. 2 षटकानंतर 23 होत्या जेव्हा पनवेल मोहल्ला संघानं बॅटिंग केली. आणि आता 2 षटकानंतर धावसंख्या थोडी पिछाडीवर आहे. एकूण धावा धावफलकावर 17. 3 गडी बाद. इक्वेशन आपण पाहते 52चा पाठलाग करायचा. आणि आता सामना कोण जिंकेल. स्पीडअप असू द्या. स्पीडअप असू द्या. 12 चेंडू 12 बॉल्स अँड 35. साईशा लॉजिस्टिक टाकीगाव नील 35 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. 12 मध्ये करायचे 35. इक्वेशन थोडं कठीण आहे. मात्र 12-45, 12-52, 12-60 या सामन्यावर चेस होताना पाहिले या खेळपट्टीवर. आणि आता या सायंकाळच्या या सत्रामध्ये पाहूया. वसीम पटेल 3ऱ्या क्रमांकाचं षटक आपण इथे जरूर पाहते. तर उद्याचा लॉर्ड्स रचित पाटील आम्हाला काही वेळातच माहिती पोहोचवतील. 12 चेंडू आणि 35 धावेची गरज. पहिला चेंडू लॉफ करतो डीप लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल डबलला फारसं बिघडणार नाहीये. थ्रो चुकीचा. बॅकअप चांगले. बघा यंगेस्ट क्रिकेटर तिथे पनवेल मोहल्लासाठी योगदान देतोय. क्राऊड प्रेक्षक वर्ग त्यांचा खुश आहेत. पाठीराखे खुश आहेत. टाकीगाव विरुद्ध पनवेल मोहल्ला. चैतन्यवर आता जबाबदारी वाढली. चैतन्य पाटीलला हेच करावं लागेल. आता 3 मध्ये 7. 1-2 मोठे फटके बरोबरी साधायचे असेल तर आक्रमण करावं लागेल. 11 चेंडू मध्ये 33. फटका जरूर खेळला डीप कडे. क्षेत्ररक्षक रेडी आणि हा सोडला झेल. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजणार का. येणारी वेळच सांगेल. मात्र अजूनही सर्वेश मैदानावर चैतन्यानं सुरुवात चौकाराने केली. 4 मध्ये त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं 9. आता 10 चेंडूमध्ये 31. गोलंदाजी सुद्धा तेवढी कठीण आहे. आणि अगदी अभ्यासू निरीक्षण करून शॉर्ट सिलेक्शन करतो चैतन्य. ऑफ स्टंपवर चेंडू. थोडा फटका फसला. आता मगाशी झेल सोडली. या वेळेला सोडणार नाहीये. ओ हो गुड कॅच. बघा झुकून दिलं. हा आनंद. हा जल्लोष. वॉट फिल्डिंग. पनवेल मोहल्ला संघ चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. कौतुक करत असताना पाठीराखण केलं आणि कौतुकाची थाप त्याला देत असताना पनवेल मोहल्ला संघ आपण पाहते 52चा पाठलाग करायचा. सामना कठीण होत चाललाय. चैतन्यावर डिपेंड होता हा संघ. आणि आता आपण पाहतोय चला विशू कोळी यांचा इशारा आला. फलंदाज लवकर या. काय चाललंय असा तो इशारा होता. तर मी विनंती करेन टाकीगाव संघाला चला आपण रेडी राहा. 21 धावा 4 गडी बाद. बघा फिल्डिंग किती चांगली झाली तिथे पनवेल मोहल्ला कडून जो झेल टिपला. लालानं काय अप्रतिम प्रयत्न केला होता. लाला पटेलनं षटक फेकलं होतं 8 धावांचं. पहिलं षटक पाहिलं आपण 9 धावांचं होतं. आणि आता ओव्हर नंबर 3 वसीम पटेल लॉफ करतोय. थेट येतोय स्टेज कडे. प्रयत्न चांगले. नौमाननं ही तयारी दाखवली. गोलंदाजाला त्यांनी जरूर ओरडताना पाहिलं का हातून लाईन खराब होती आणि तिथे प्रहार झाले. बघा अगदी स्ट्रोक उभा राहून खडे खडे. बिग शॉट. डीप मिड विकेटला हा सहज ठोकलेला षटकार.
संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर पाहूया. संघाची धावसंख्या 27. आता टार्गेट 52. चेंडू आणि धावांचं अंतर 8 मध्ये 25. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. लाईन खराब. चेंडू बाहेर चाललाय. समीकरण सोपं होईल. एक अवांतर धावेने येणारे चेंडू असतील. 8 24 धावांची गरज. 52चा पाठलाग करायची. संघाची धावसंख्या धावफलकावर 28. प्रयत्न करतोय सर्वेश नाईक. त्याला साथ देतोय रोहित नाईक. टाकीगाव विरुद्ध पनवेल मोहल्ला. आक्रमण आणखीन एक खाल्ला. ओहो, लांब लचक डीप कड्या. नो चान्स. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि हा दिमागदार फटका जरूर पाहायला मिळाला. धमाका करत असताना रोहित नाईक कमबॅक करतोय. डावाची सुरुवात षटकाराने केल्या आणि इक्वेशन पाहूया आपण. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा पाहतोय. पुन्हा एकदा सहज ठोकतोय. अगदी जशा पद्धतीने त्याला फटकेबाजी करायचे. बॅक टू 6. संघ पुढे सरकला. टोटल स्कोर पाहूया. स्कोर कार्ड 34. 4 गडी बाद. सामना आता थोडा सोपा होत चाललाय. 12-33 सामना. 7 चेंडू आणि 18 धावेची गरज. एकदा कौतुक झालंच पाहिजे. रोहित नाईक क्रमांक 6 वर आलाय. गुड बॅटिंग. 2 सलग षटकार त्यांनी ठोकलेत आणि धावफलकावर 34. 7 चेंडू मध्ये 18. आक्रमणाचा प्रयत्न. धाव चोरण्याची तयारी. जरूर धाव कंप्लीट. पंचांकडे अपील होईल. नजर तीक्ष्ण होती. जरूर ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला मॅच सुरू ठेवा. पुन्हा एकदा येईल. रिव्ह्यू इथे घेतलाय. जरूर चर्चा सुरू आहे. पॅव्हिलियन मध्ये सुद्धा थोडा गोंगाट चालू आहे. सामना जिंकायचंय कारण ही लढाई अस्तित्वाची. थर्ड अंपायर ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. फटका चांगला होता जो प्रहार केला. कमबॅक करत असताना वसीम पटेलचं षटक पाहिलं. यस, थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. फिल्डिंग लावून घ्या पनवेल मोहल्ला संघ. 4:56 झालेत. यस, डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. ट्वेंटी4 लाईव्हच्या माध्यमातून इथे आपण पाहतो. चेक करत असताना पारदर्शकता. 35 रन्स. 4 विकेट मिळाल्यात. सर्वेश नाईकला पाहतोय. रोहित नाईक. आणि आता चेंडू आणि धावांचं समीकरण. 6 चेंडूमध्ये 17 धावेची गरज. 6 चेंडू 17 आणि आता गोलंदाज झालाय. ओव्हर नंबर 4. बघा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा झिमाकनं चांगलं षटक फेकलं आणि आता तो गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडूमध्ये 17 धावा. समोर उभा आहे फलंदाज रोहित नाईक. झिमाचा पहिला चेंडू इथे झाले. एसटी रिक्षाकडून चूक. गोलंदाज काय मेहनत करतोय बघा. प्रचंड होप्सने उत्साहानं गोलंदाजी करतो. अजिबात दबाव नाही. गोलंदाजी करताना त्याचा एक वेगळा कॉन्फिडन्स आहे. झिमातला आपण पाहतो पनवेल मोहल्लासाठी पहिला चेंडू. लाईन चांगली आणि विशू कोळी सर सुद्धा पाहत बसले. एवढी दर्जेदार गोलंदाजी. लॉंग रनअप झिमात. एकूण धावा 36. 52 करायचे. 5 चेंडूमध्ये 16ची गरज. एक मोठा फटका कमबॅक करून देईल. साईशा लॉजिस्टिक टाकी गावला. झिमात पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू. 5 चेंडू आणि 16 धावा. ओ जरूर टप्पा बदलला. चेंडू जरूर प्रयत्न तिथे चूक होत असताना चाललाय लॉंग स्टॉपला आणि ते जरूर एक थोडी वेगळी कलाटणी. मॅचकडे जरूर वळतोय. 4 धावेने संघ पुढे सरकला. 52चा पाठलाग करायचा आणि संघाची धावसंख्या आता 40. आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 4 चेंडू आणि 12 धावेची गरज. झिमातवर थोडा दबाव वाढलाय. जिथे चुका झाल्या इनसाइड सर्कल स्लिप बॅक स्लिपनं एसटी रक्षकामध्ये ताळमेळ नव्हता आणि याचा बेनिफिट मिळाला. मॅच टर्निंग पॉइंट ठरणार का बघा. किती कॉन्फिडन्स आहे झिमाकडे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. झिमाचं वय सुद्धा कमी आहे. अगदी आमचे टेंगे आणि त्यांचं वय सारखंच आहे आणि जरूर आपण पाहतो त्याची ही गोलंदाजी.
4 चेंडूमध्ये पाहिजेत 12. सर्वांचं लक्ष झिमाटच्या गोलंदाजीकडे. समोर उभा आहे सर्वेश नाईक. ओ गुड बॉलिंग. काय गोलंदाजी करतोय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. दबाव आता वाढलाय. 52चं टार्गेट आहे. साईशा आपण पाहतोय हा संघ टाकीगाव खेळतो. साईशा लॉजिस्टिक आणि प्रमुख फलंदाज बघा शरीरावर आदळला. वेगवान व्हॅरिएशन किती क्वालिटी दाखवते. आपल्या गोलंदाजीचा दर्जा दाखवत असताना झिमाट पहिला सिंगल चौकार विकेट जो चौकार आला तिथे मिस्टेक केली फिल्डिंग करताना आणि त्या चुका अजूनही त्याला बघा कानमंत्र देताना. अशी कौतुकाची थाप आली पाहिजे. अशा यंगस्टार गोलंदाजांची पाठीराखण झाले पाहिजे. जरी चुका झाल्या तरी त्याला सावरणं. बघा विश्वास किती मी चांगला चेंडू टाकू शकतो. अजूनही विश्वास त्याला आपल्या सिनियर खेळाडूचा तो सल्ला घेतोय. अजूनही ते मार्गदर्शन आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. जर्सी नंबर 36 पनवेल मोहल्ला झिमाट गोलंदाजी मार्कवर 3 चेंडूमध्ये 5 दिला 1 विकेट. आता 3 चेंडू आणि 12ची गरज. 3 चेंडू 12 धावा. समोर उभा आहे ओमकार नाईकला पाहतोय. ऑफ स्टंपवर चेंडू डिलिव्हर केला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. धावबाद होणार का. व्हेरी क्लोज. अपील मध्ये उत्साह पाहिला. थोडासा कॉन्सन्ट्रेशन आपण मॅच कडे करणार आहोत. सीमातकडे विश्वास आहे. पंचांकडे अपील होईल. जरूर पंचांचा आधार घेतला जाईल. धाव सोडण्याची तयारी दाखवली आतापर्यंत झिमातला पाहतोय. सुंदर गोलंदाजी. ओमकार नाईक हे रोहित नाईक हे त्यामध्ये आपण पाहतोय 4 मध्ये वैयक्तिक 14चं योगदान देणारा रोहित ज्याने 2 षटकार ठोकले. झिमातची आपण पाहतोय पाठीराखण करताना. अंपायर कडे म्हणूया नाही. 40 धाव फलकावर. 41 झाल्या. झिमात बघा किती उत्साहानं गोलंदाजी करतोय. 41 धावा 5 गडी बाद. 3 चेंडू आणि 11ची गरज. वय वर्ष 16. समोर ग्रामीणचा बलाढ्य संघ पनवेल मोहल्ला यंगस्टार गोलंदाज झिमात. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लाईन चांगली होती. डीप कडे क्षेत्ररक्षक रेडी. व्हॉट अ कॅच. हा आनंद जल्लोषामध्ये परावर्तित झालाय. झिमाच्या या गोलंदाजीनं स्लॉक ओव्हरचं षटक फेकणं एक निर्णायक षटक. विचार करायला भाग पडले या यंगस्टारनं. तगडा अनुभवी खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळणं त्यानंतर पदार्पणातच सर्वोत्तम कामगिरी दाखवणं चर्चेमध्ये असेल. झिमात आतापर्यंत चेंडू त्याचे पाहिले 4 चेंडू अतिशय चांगले फेकले. 1 मिस्टेक केली फिल्डिंग करताना त्यांनी तो चौकाराला लॉंग स्टॉपला. आता रोहित नाईक वैयक्तिक 4 मध्ये 14 खेळतोय. झिमाची पॉवरफुल गोलंदाजी जिथे आतापर्यंत त्यांनी 6 धावा 2 विकेट. अजूनही सिनियर खेळाडू आपण पाहतोय त्यांच्या संघातील त्याला कौतुक करत असताना कॉन्फिडन्स देत असताना आणि हा विश्वास पाहिजे. जरी चुका झाला तरी त्याला सांभाळून घेणं. मात्र पदार्पणातच जे झिमातनं आपण पाहतोय जोखीम उठवल्या या अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणं. भल्या गोलंदाजांना भीती असते मात्र बघा बिंदासपणे लढतोय. 2 चेंडू आणि 11ची गरज. 2 मध्ये 11. समोर उभा आहे फलंदाज यश जोशी. व्हाईट बॉल जरूर असेल. पंचांचा इशारा आलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न तिथे जरूर होता आणि अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. तर झिमात पटेलला मॅच जिंकवली तर साहिल पटेल यांच्याकडून 500 कॅश प्राइज. चला मुलेकंड संघाचे कॅप्टन या लगेच. 2 चेंडू आणि 10 धावा. एकदा जोरदार टाळ्या उद्या दोन्ही संघांसाठी. झिमातची गोलंदाजी 2 चेंडू मध्ये 10. ओ गुड बॉलिंग. ऑफ स्टंप वर चेंडू ठेवलाय बघा आणि हा फटका त्याला रोखायचा होता. काय गोलंदाजी करतोय बिंदासपणे. संघासाठी मला खेळायचे आणि ते त्यांनी दाखवून देत असताना झिमाची गोलंदाजी.
अंतिमच्या या षटकामध्ये काय चांगल्या पद्धतीचे चेंडू फेकलेत बघा. एक मध्ये आता 9ची गरज. सामना कठीण झाला. यश जोशी, यश आणि रोहितला पाहतोय 43-52चं टार्गेट आणि आता एका चेंडूमध्ये 9 धावेची गरज. स्लोवर वन बीट करतोय. गुड बॉलिंग. सामना जिंकलाय तो पनवेल मोहल्ला संघानं. वय वर्ष 16 पनवेल मोहल्लाचा हा आपण पाहतोय कोहिनूर हिरा यंग स्टार, अ मॅसिव्ह मोमेंट ऑफ यंग स्टार. आणि आपण पाहतोय तरुण वर्गांसाठी आदर्श असावा हा गोलंदाज बघा. पदार्पणातच ग्रामीण खेळतो. ग्रामीणमध्ये महत्त्वाच्या संघाविरुद्ध ते षटक हाताळलं. तर मॅन ऑफ द मॅच नौमान पटेल, ज्याने बॅटिंग सुद्धा पॉवरफुल केली. 3 षटकार आणि गोलंदाजी करत असताना अष्टपैलू कामगिरी. तर नौमानला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. 9 धावा 2 विकेट. बॅटिंग करत असताना त्याचं वैयक्तिक योगदान सुद्धा चांगलं राहिलं आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच. तर जिम्माचे कोच सुद्धा आमच्या समोर जॉईंट आहेत. शफिक भाई, जे एक नामांकित मोबाईल रिपेअरिंगचे उद्योजक आहेत आणि ते जिम्माचे कोच सुद्धा आहेत. कारण या क्रमांकावर शफिक भाई गोलंदाजी करायचे आणि आता ती जबाबदारी जिम्मातने घेतले. पप्पू ब्लॉकर. तर टाळ्या उद्या जिम्मात.